यस, या ठिकाणी नाणेफेक केला जाईल आजच्या दिवसातील मेगा फायनलचा नाणेफेक केला जाईल मित्रांनो. आपण पाहतोय एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो अर्थात गावदेवी क्रिकेट संघ टेटवली विरुद्ध भैरवनाथ 11 चिंचगड मेटकरवाडी. दोन्ही संघांमध्ये मेगा फायनलचा नाणेफेक केला जाईल. दोन्ही संघाच्या कडे विनंती असेल या ठिकाणी याची आपली बाईट घेऊया. यस, आपण यावरती बाईट घेऊ त्यांची. गावदेवी टेटवली संघाने आताच झालेल्या नाणेफेकीमध्ये नाणेफेक त्यांनी जिंकला. त्यांचा निर्णय काय असेल दादा? तुमचा निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. आमच्यासोबत चिंचगड संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. कदाचित तुम्ही जर नाणेफेक जिंकला असता तर तुमचा दादा निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असते. नक्कीच जर बघायला गेलं तर तुमचा निर्णय तुमच्या विरुद्ध दिशेने तुमचा निर्णय जाताना आपण पाहिलाय. तुम्ही नाणेफेक हरलाय. तुम्हाला नाणेफेक जिंकला असता तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं होतं, परंतु आता उलट झालंय. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. 3 षटकांचा सामना आहे. मेगा फायनलची मॅच आहे. मोठी मॅच असणार आहे. कारण बेस्ट म्हणजे बेस्ट सकाळच्या सत्रापासून वाडी टू वाडी मधून तुम्ही बेस्ट झालाय आणि गाव टू गाव मधून ते बेस्ट आहेत. बेस्ट वरच्या बेस्टची अशी लढत आहे. काय सांगाल तुमच्या पद्धतीने तुम्ही कसा गणवी काव्याने पुढे जाण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? काय ना, आम्ही स्कोरवर फक्त 30च्या पुढे नेऊ, बस एवढंच आहे. नक्कीच. आणि मी तर अजित तुला मी थांबवतोय. नक्कीच सकाळच्या सत्रापासून तू देखील कुठेतरी शांत होतास. जशी जशी मैदानामध्ये रंगतदार निर्माण होत गेली, जसा जसा सामना जिंकत गेला तसा तसा तुझा खेळ देखील आम्हाला बरेचदा आपण पाहिलाय. काय सांगशील एकंदरीत या एकूण स्पर्धेबद्दल आणि या खेळपट्टीबद्दल तू काय सांगशील? काय नाही, यासाठी मेहनत होती पुढे येण्याची, बाकी काय नाही. नक्कीच. कारण कोणताही क्रिकेटचा खेळ म्हटलं की तिथे आले कष्ट आले, तुमचे परिश्रम आले आणि कष्ट आणि परिश्रम करता करता तुम्हाला संघर्ष हा अटल असतो. तुम्ही संघर्षाची लढत खेळताय. तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा असतील आमच्याकडून, आयोजक मंडळाकडून आणि आमच्या कमेंट्री बॉक्सवरून. आपण नंतर जाऊया. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यश कर्णधार टेटवली संघाचा कर्णधार आमच्यासोबत उपस्थित आहेत. त्यांनी नाणेफेक जिंकलाय आणि त्यांनी नाणेफेक जिंकल्याच्या नंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर संघाने तुम्हाला चॅलेंज केलंय की आम्ही कमीत कमी 30 धावांपेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, पण तुम्ही कमीत कमी किती धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही पण 30 धावांपेक्षा कमीच करायचं हे करू, कारण की त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि तेच आम्ही पण त्यांना धावा कमी करू. नक्कीच. तुमच्या समोर एक देखील चॅलेंज असणार. कशा पद्धतीचं चॅलेंज असेल? कोणत्या खेळाडूला तुम्ही लवकर आउट करण्याचा प्रयत्न कराल की कोणत्या खेळाडूला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? त्याच्या विरुद्ध तुम्ही षडयंत्र कशा प्रकारे रचलं जाईल? असा कोणता खेळाडू आहे का तुमच्या समोर चॅलेंजर? त्यांच्यात म्हणायला गेलं तर सगळेच आहेत. त्यांची बॉलिंग बॅटिंग पहिले 4 जे आहेत त्यांचे ते चांगलेच आहेत. तर आम्ही सगळ्यांनाच धावा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांचं चॅलेंज एक मोठं चॅलेंज असणार आहे. कारण भव्य दिव्य चषकावरती नाव कोरायचं आहे. एकंदरीत आजच्या दिवसातील या स्पर्धेबद्दल काय सांगशील? आयोजनाबद्दल आणि एकूण या स्पर्धेबद्दल काय सांगशील? सर्व एकदम मस्त होतं. सर्व नियोजन वगैरे राहुल म्हटल्यानंतर तर सगळं चांगलंच होणार आहे आणि आम्हाला खेळायचीच होती त्यांची टुर्नामेंट. नक्कीच तुला देखील शुभेच्छा असतील. तुम्हाला संघांना दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आज जाऊया मैदानाच्या दिशेने जिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मेगा फायनलची मॅच. आपल्याला एका बाजूला जर आपण पाहिलं तर टेटवली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला चिंचगडचा संघ आहे. बेस्ट वर्षे बेस्ट. एका संघाने सकाळी ग्रामीण भागातून बेस्ट दाखवलाय तर दुसऱ्या संघाने आपण जर पाहिलं तर गाव टू गाव भागातून त्यांनी एक बेस्ट दाखवलाय. म्हणजे वाडी टू वाडी आणि गाव टू गाव अशी बेस्ट मधून बेस्टची मॅच आज मात्र फायनलला येते आपल्या समोर. जाणई जर आपण पाहिलं तर आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून आई जाणई काळकाई चषक 2026चा हा रणसंग्राम मित्रांनो संपत मैदान मानपाडा रोड या ठिकाणी मित्रांनो भव्य दिव्य अशी या स्पर्धेचं आयोजन. आपण जर पाहिलं तर जयासाठी केला हट्टास तो प्रत्येक क्षण आपला व्हावा त्यासाठीचा हट्टास मित्रांनो आपण पाहतोय.
या टेटवली संघ थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस पण चला देखील विनंती असेल त्वरित सामना चालू करून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अजित आणि सुचित अशी जोडी. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा विनंती असेल चला तर यस आपण मित्रांनो पुन्हा एकदा सर्व देवतांच्या चरणी नतमस्तक होऊया. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपला 12 प्रतिनिधी पॅव्हिलियन कक्षात पाठवून द्या. ओके टीडब्ल्यू संघ आपला खेळाडू पाठवून द्या. जब आपण मैदानाच्या दिशेने सौद्याला मॅचला सुरुवात होते. रोहित याचा पहिला चेंडू चांगला पंचा विरकावून दिलाय. या ठिकाणी पाहिलं तर चेंडू वेध घेतोय दणदण करत. वेध घेतलाय सीमारेषेचा. चेंडू झालाय फरार. चौकाराचा करार. देवी असंदी डीजेला ऐका डीजेचा आवाज. यस थँक्यू. यस आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅचला मात्र सुरुवात झाली आहे. मॅच ऑन झाली आहे. पहिला चेंडू वाचवून अजितने आपल्या संघाची मदार मात्र खांद्यावरती घेतली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी बघा. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना आपण पाहतोय. बंटी यानं पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला. त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलं. सुरेख टाकल्या चेंडू आहे तितका सुरेख टोळून काढलाय. कार्पेटर्सने टोळून काढलेला चेंडू होता. एक धावाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव त्याच वेगाने घेती. चित्त्याच्या चपळाईनं धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव महत्वाची आहे. मोठी मॅच आहे मित्रांनो. जर आपण पाहिलं तर आपण मैदानाच्या दिशेने मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होताना आपण पाहतोय. दोन धावेने संघ देखील पुढे सरकला आहे. संघाची धावसंख्या सुरू टाकल्या चेंडू पुन्हा एकदा कालप्रसाने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एक धाव या ठिकाणी महत्वाची असणार आहे. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या
धाव फलकावर जर धाबा पाहिल्या तर 7 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. मित्रांमध्ये सुजित आणि अजित अशी जोडी आपण पाहतोय. बघा मित्रांनो, या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 22,000, द्वितीय क्रमांक 11,000. म्हणजे जर कदाचित पराभव झाला तर थेट 11,000चा लॉस आहे मित्रांनो. बघा हा खेळ कसा आहे, जुगारी खेळ. आणि जर आपण पाहिलं क्रिकेट क्षेत्र, जर आपण कार्य हातानं टेनिस बॉल क्रिकेटला एक व्यावसायिक दर्जा येताना मित्रांनो आपण पाहिलाय. जाऊया मैदानाच्या दिवशी प्रत्येकाला कष्ट करायचे. थेट 11,000साठी नाही, 22,000साठी. सूरज चेंडू आहे, फायदा उचललाय, फटका मोठा आहे, परंतु चेंडू गेलाय वन बाउंड सीमारेखा पार. धावा येतील 4 धावेने संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावर जर पाहिली ना 11 धावा मित्रांनो. 11 धावा म्हणजे आज रविवार, बकरा कोणाच्या नावावर, परंतु बकरा सुद्धा नसेल, आज एकादशी आहे म्हणून बकरा कोण कदाचित कापणार नाहीये बघूया. परंतु पहिला नंबर जो पटकवणार तो मात्र बकऱ्यासाठी काहीतरी धडपड करू शकतो. एका दुसरा खेळाडू त्याच्यासाठी तडपडू शकतो. बघूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय गोलंदाज रोहित. सुरेश चेंडू फायदा उचलला, फटका प्रॉपर आहे, परंतु झेल होण्याची शक्यता होती, परंतु चेंडू जातोय वन बाउंड सीमारेखा पार. पुन्हा एकदा धावा येतील 4. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार येताना आपण पाहिलेत. पहिल्या षटकाच्या संपत्तीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावर धावा पाहिल्या तर 15 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. बघा मित्रांनो, याची देही याचा डोळा. आपण हा पाहतोय क्रिकेटचा सोहळा आणि त्या क्रिकेटच्या सोहळ्याचे पाहणारे साक्षीदार आज तुम्ही आम्ही या ठिकाणी मैदानाच्या आजूबाजूला प्रेक्षकांची तोबा गर्दी. कारण मित्रांनो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा 7 समुद्र पार WTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा 7 समुद्र पार संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. कोणी घरातून, कोणी परदेशातून, कोणी विदेशातून, कोणी समुद्रातून, कोणी ऑफिसमधून, कोणी अनेक ठिकाणामधून वेगवेगळ्या ठिकाणावरून या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने मित्रांनो. सुरेख चेंडू आहे, चांगल्या पद्धतीचा खेळून काढलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, फंबल झाला, त्यानंतर मात्र एकच धाव मात्र आली, थोडा ओव्हर थ्रो झाला, परंतु एक धाव या ठिकाणी महत्वाची असणार आहे. एका धावेने 16 धावा धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. बघा मित्रांनो, सूर्यदेव अस्ताच्या दिशेने गेलाय, त्याला देखील घरी जायचंय, आपला देखील घरी जायचंय, स्पर्धा देखील संपवायची आहे मित्रांनो. पण काय करायचं आहे, या स्पर्धेच्या या आयोजकांच्या ओटांवरती कोणत्या संघाचं नाव 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, तब्बल 365 दिवस ओटांवरती राहणार आहे. या स्पर्धेचं पुढचं आयोजन करत असताना कोणाचं नाव राहतंय आपण पाहणार आहोत. या मित्रांनो, जर आपण पाहिलं तर पर्व पहिला आहे, पर्व पहिलं मध्ये पहिला विजय कोणाच्या नावावरती जाणार आपण पाहणार आहोत. गडबड झाली, गडबड होते, डिप्रेशन मध्ये जावं लागते, प्रेशर, डिप्रेशन अनेक गोष्टी समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा मित्रांनो, एकदा मैदानाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. गोलंदाज यश बघायचा काय करतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू फक्त हुक केलाय, चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक झेल चांगला पकडला जातोय. या ठिकाणी सुजित याचा पकडून झेल संपलाय त्याचा खेळ मित्रांनो. कर्णधार वर्सेस कर्णधार अशी ही लढत, असा हा चेंडू, असा हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मात्र या ठिकाणी यशस्वी ठरला तो यश, मात्र यशला यश येताना पाहायला मिळालं. नवीन बॅटर मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. अक्षय बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय. छोटासा ब्रेक मध्ये आवाज ऐकूया डीजेचा. यस कमांड डीजे.
स्ट्राईकला येतो अजित, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अंकित. अंकित बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय, परंतु स्ट्राईकला अजित असणार आहे. यश सुरेख चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये आहे, झील होण्याची शक्यता. अजितला देखील परतावं लागेल, अजित देखील माघारी परततोय. अजित याचा पकडून जाईल, पुन्हा एकदा संपलाय त्याचा खेळ. दिव्या संधी डीजेला, ऐका डीजेचा आवाज. यस कमॉन डीजे. कर्णधार रमेश दादा पाटील यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. दरम्यान या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी बघा, पहिला चेंडूवरती गडी गारद. अंकित विकेट झालाय. आकाश या ठिकाणी मगाची जी कॅच झाली महेंद्र याने पकडली, महेंद्र याने जी अजितची कॅच पकडली, त्या कॅच साठी प्रणय याचकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज मित्रांनो असेल, ते देखील कलेक्ट करायचं आहे. विकेट असणार आहे आता. विकेट टोटल जर आपण पाहिलं तर 5 विकेट गेलेत. 5 बाद संघाची धावसंख्या धावपटकावर लागली आहे 18 धावा. समीर मैदानामध्ये स्ट्राईकला असेल, समीर नॉन स्ट्राईकला आकाश, गोलंदाजीवरती अश्लेष. बॅटची हलकीशी काढा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तर निश्चित. या ठिकाणी जर आपण पाहिलं थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाने येऊन तो चेंडू अडवला. एका धावेवर समाधान मानावे लागते. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती ताबा येऊन पोहोचतायत. अर्थात आपण पाहतोय 19 धावा. 20 धावा. नाही आता मगाची कुठे धरली, एकच आहे ती 18 होता 19. ओके ओके. संघाची धावसंख्या झाल्या 20 धावा. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अश्लेष. बघायचं काय करतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू आहे, पंचांकडे अपील केली जाईल. पंच अपील फेटाळून लावताना आपण पाहतोय बघा मित्रांनो, अचूक टप्प्याची गोलंदाजी. पालनचा डब्बा पंचांच्या उजव्या साईडने मार्ग करतोय. बघूया सुट टाकलाय चेंडू आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. माझ्यावर दुसऱ्या धावेचा बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागतंय. बघा अतिघाई पॅव्हिलियन कक्षामध्ये नाही. या ठिकाणी पाहिलं तर 7वा गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावर धावा पाहिलं तर 21 धावा. नवीन फलंदाज रोशन मैदानामध्ये दाखल झालाय. दरम्यान आपण पण एकदा मैदानाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सो टाकला चेंडू. चेंडू काही काळ हवेमध्ये. एक धाव तर निश्चित. 9 मॅचमध्ये चेंडू लँड झाला. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याच्या नादात या ठिकाणी नको नको म्हटलं जात आहे. शतक देखील संपलं जात आहे. 3 षटकांच्या समोरच्या घरी संघाची धावसंख्या धाव फलकावर जर पाहिली तर
23 धावा झाल्यात. 24 धावांची गरज आहे किंवा छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा 18 चेंडू 24 धावांचा तरक नजरणा मेगा फायनल मध्ये आपण घेऊन घेतोय छोटासा ब्रेक. आवाज ऐकतो डीजेचा. यस कमांड डीजे. आपल्याला सुरुवात करतोय मित्रांनो. या स्पर्धेतील मेगा फायनलची मॅच आपल्या भेटीला येते. शेवटचे 18 चेंडू. पहिला चेंडू अजित याचा. बंटी साडी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झाले. एकच धाव या चेंडूवरती येईल. त्यामुळे आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. स्ट्राईक लाईन ते सुरेख फटकाय. मोठा प्रहार आहे या ठिकाणी. चेंडू सातोय. वन बम सीमारेखा पार. धावा येथील 4 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती धावा पाहिल्या तर स्ट्राईकला असेल यश. नॉन स्ट्राईकला बंटी. गोलंदाजीवरती अजित. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरेख टाकल्या चेंडू आहे. बंटी संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले. संघाची धावसंख्या धावफलकावर जर 5 धावा झाल्यात. शंभर बासो
सो टाकला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढायचा चेंडू होता. चेंडूने वेध घेतला. चेंडू होतोय का फरार. चेंडू गेला सीमारेखा पार. चाला फरार. याला चौकार. चौकारने संघाचे नाव सेकंड मिळते संधी डीजेला. ऐकवा डीजेचा आवाज. यस कमॉन डीजे. तो थांबवलं जाते. कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही आहे. शतक माझ्या मते संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समधीच्या केली संघाची धावसंख्या 10 धावा. 12 चेंडू 14 धावांची गरज. कृपया स्वयंसेवकांना विनंती असेल ज्या चेअर्स बाउंड्री लाईन वरती आपण घेऊन गेलोय त्या परत रिटर्न घेऊन यायच्या आहेत. फायनल झाल्यावरती घेऊन यायच्या. शेवटचे क्षण शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी आलाय समीर. समीर याचा पहिला चेंडू समाचार घेतोय. अर्थात आपण पाहतोय स्ट्राईक अँड फलंदाज यश. पहिला चेंडू हवाई फायर. या ठिकाणी झेल होण्याची शक्यता परंतु चेंडू जातोय सीमारेखा पार. आलाय षटकार. मिळते संधी डीजेला. यस कमॉन डीजे. होतोय समीर याचा पुढील चेंडू यश साठी. यशला मात्र शेवटच्या क्षणी यश येताना पाहायला मिळतंय. सुरेख फटका. घुटना टेक और दूर का षटकार देख असा प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा संधी डीजे साठी. यस कमॉन डीजे. 2 रन पाहिजे. तर खेळाडूंना विनंती असेल जे आपलं सेलिब्रेशन असेल ते विकेटच्या बाजूला करूया. आपण विकेट वरती नका करूया कारण याच विकेट वरती अजून आपल्याला या विकेट वरती मॅचेस होणार आहेत. कृपया आपण मैदानाच्या विकेटच्या बाजूला येऊन सेलिब्रेशन करूया. शेवटच्या 2 धावांची गरज असेल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समीर टू यश याचा मारा. मोठा प्रहार आहे. 3 चेंडू 3 षटकाराचा विक्रम. या ठिकाणी यशला मात्र शेवटच्या क्षणी यश आलं आणि या ठिकाणी फायनल मध्ये विजयाचा मानकरी ठरलाय. आई जानाई काळकाई चषक 2026च्या या रणसंग्रामामध्ये विजय संघाचं हार्दिक स्वागत. पराजय संघात सुद्धा हार्दिक स्वागत.